कसे आहात? आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीची गवार बटाट्याची भाजी। तर सर्वात आधी आपण गवार स्वच्छ धुवून त्याचे 2 ते 3 तुकडे केलेले आहेत आणि ते तुकडे आपण पाण्यामध्ये उकळायला ठेवलेले आहेत। आता तवा गरम करून त्यामध्ये आपण तेल टाकलेले आहे। त्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। आता आपण हा व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया। आता ह्यामध्ये एक मोठा बटाटा ज्याचे की आपण बारीक काप करून घेतलेले आहेत, कच्चा आहे आणि त्यावरतून मीठ टाकलेले आहे। आता हे आपण तेलात व्यवस्थित परतून घेऊया आणि एक 5 मिनिटे झाकण ठेवूया। मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत आपण झाकण ठेवणार आहोत। आपली गवार शिजलेली आहे, तर आपण ही गवार अशी दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। गवार एक पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटे उकडून घ्यायची आहे। त्यामध्ये मीठ हळद काहीही टाकलेलं नाही आहे। आता आपण बघूया आपला बटाटा शिजला की नाही। आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे। आता ह्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याचं वाटण टाकलेलं आहे। हळद टाकलेली आहे। पुन्हा एकदा आपण व्यवस्थित चमच्याने परतून घेऊया। लसणाचा आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्यामध्ये शिजवलेली म्हणजेच उकडून घेतलेली गवार ह्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत। ही आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। आता पुन्हा एक 4 ते 5 मिनिटे ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया। पाणी टाकायचं नाही आहे, वाफेवरच आपण हे शिजून घ्यायचं आहे। गवार आपण शिजून घेतलेली आहे 5 ते 6 मिनिटं, तरी पण एक वाफ आणायची आहे। आता ह्यामध्ये पोहे खातो ना आपण, त्या चमच्याने शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। 4 ते 5 चमचे आपण ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। जर कोणाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर त्याने ओलं खोबरं टाकलं तरीही भाजी खूप छान लागते। माझा पदार्थ आवडला असेल, मी केलेला पदार्थ आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।